राज्यातील मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याची घोषणा निर्धार मंत्री नितेश राणे यांनी केली आहे। तर malharcertification.com माध्यमातून सर्टिफिकेट दिलं जाणार आहे आणि या उपक्रमामुळे हिंदू समुदायातील लोकांच्या मालकीची मटण दुकानं ओळखण्यास मदत होईल असं नितेश राणे म्हणाले। यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत, पाहूया। मटणाचा झटका, राजकीय खटका। हलाल विरोधात मल्हार सर्टिफिकेट, नव्या वादाला फुटलं तोंड। राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी झटका मटण दुकानांना मल्हार प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली आहे। यामुळे हिंदूंना हिंदूंच्या मालकीची मटण दुकानं ओळखण्यास मदत होईल, जी शुद्ध मांस विकतील असा दावा नितेश राणेंनी केलाय। या उपक्रमामुळे हिंदू व्यापाऱ्यांना सक्षम बनवलं जाईल असंही नितेश राणेंनी म्हटलंय। malharcertification.com माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे। मल्हार सर्टिफिकेट नसेल तिथं मांस खरेदी करू नका असं आवाहन मंत्री नितेश राणेंनी केलं। हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्त्वाचं पाऊल। मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहूही नाही, खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन आणि ह्या पूर्ण प्रयत्नाला आमचा 100% पाठिंबा आहे। मंत्री नितेश राणे यांच्या या भूमिकेला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी पाठिंबा दर्शवलाय। मल्हार सर्टिफिकेशनच्या निमित्तानं मराठी तरुणांसाठी स्टार्टअप कोणी आणत असेल तर त्यात चुकीचं काय असा सवाल करत म्हस्के यांनी राणेंना समर्थन दिलंय। मराठी तरुणांकरता त्यांनी जर नवीन स्टार्टअप खोलून देत असतील तर काय चुकीचं आहे? खूप चांगली आयडिया आहे, खूप चांगली कल्पना आहे की जर कोणीतरी हलाल म्हणून जर ब्रँड करत असतील आणि त्यांनी जर झटका म्हणून जर काही ब्रँड आणत असतील तर काय चुकीचं आहे? जेव्हा हलाल म्हणून कोणीतरी ब्रँड एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नाही झाली टीका। फक्त नितेश राणे यांनी झटका म्हणून जे एक स्टार्टअप जो नवीन त्यांनी लोकांना सुरू करून देत आहेत मराठी तरुणांना, तर त्याच्यावर टीका कशाला व्हायला पाहिजे? तर निवडणुकीत दिलेली आश्वासनं पूर्ण करू न शकल्यानं अशा प्रकारे लोकांचं लक्ष वळवण्याचं काम सुरू असल्याची टीका काँग्रेस आमदार असलम शेख यांनी केली आहे। साहेब, नवीन बिझनेस मध्ये जात आहे त्यांचं अभिनंदनच आहे। आपल्या संविधानाने सगळ्यांना बोलण्यासाठी किंवा ज्यांना जशी बिझनेस करायची त्यांना तसा अधिकार दिलेला आहे। निवडणुकामध्ये त्यांनी जे लोकांना वचन दिलं होतं की आम्ही लाडके बहिणीचे पैसे वाढवू, आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफी करू, आम्ही तरुणांना नोकऱ्या देऊ, हे सगळं कुठे दिसत नाही या बजेटमध्ये। तर हे सगळं आणायचं आणि लोकांची दिशाभूल करायचं हेच शासनाकडून चालू आहे। तर हा हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही टीकास्त्र डागलाय। काय करता काय या देशात? तुम्ही काय लावलंय काय महाराष्ट्रामध्ये? मी विचारतो, मच्छी कशी खायची आता? हलाल खायची, हराम खायची का मल्हार खायची? नवीन नवीन काहीतरी नवीन वाद निर्माण करायचे आणि हिंदू मुसलमान वाद कसा पेटवता येईल तो पेटवायचा। नितेश राणेंनी मल्हार सर्टिफिकेटची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी या धोरणावर टीका करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे आगामी काळात यावरून राज्यात जोरदार राजकारण रंगण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।